हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। आंदोलक विद्यार्थ्यांवरती AK-47 मधून गोळीबार, बिहारमधील सिवान येथील धक्कादायक प्रकार, संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवरती निलंबनाची कारवाई। MPSCच्या कथित पेपरफुटी प्रकरणामध्ये तक्रारदार पलटला, पुन्हा परीक्षा घेण्यासाठी बनाव रचला, तक्रार बनावट असल्याची MPSCतील सूत्रांची माहिती। नंदुरबारच्या अकॅडमीमधून MPSCचा पेपर फुटला, आमदार रोहित पवारांचा आरोप, CBI मार्फत चौकशीची मागणी। पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांची लढाई सुरूच राहणार, 9 ऑगस्टला मुंबईमध्ये CJP सह विद्यार्थी संघटनांचा संयुक्त मोर्चा, परीक्षांचे प्रश्न आंदोलनात मांडणार। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर, पेपर फोडणाऱ्यांवरती अधिक कठोर कारवाईची सुद्धा तरतूद। राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान पहिल्यांदाच संसदेमध्ये, भाजप खासदारांकडून प्रधानांचं स्वागत, तर संसद भवन परिसरामध्ये विरोधकांची घोषणाबाजी। वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची ट्विट करत माहिती। नीट आंदोलना प्रकरणातील आंदोलक रिया आहिर पोलीस ठाण्यामध्ये, सोशल मीडियावरील धमक्या, आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी तक्रार, निदर्शनावेळी पोलीस व्हॅन अडवल्यानं मॉडेल रिया चर्चेत। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी 29 जुलैला बैठक बोलावली, पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार, अंतरवाली सराटीमध्ये चर्चा करणार। कुठे राहायचं हे फडणवीसांच्या हातात नाही, खासदार संजय राऊतांचा दावा, मेरिटवरती देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री होऊ शकतात, राऊतांचं विधान। राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी भेट। कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय, शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्यासाठीची मागणी, नितीन गडकरी असणार टार्गेटवर। माळशेज घाटातून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, करंजाळे गावच्या ठिकाणी रस्ता खचला, वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। नाशिकमध्ये ट्रक पुलावरून खाली कोसळला, सिन्नरमध्ये MIDC बायपासवरची घटना। उजनी धरण 93.44% भरलं, भीमा नदी पात्रात रत्नागिरीमध्ये टेम्पो 40 फूट दरीमध्ये कोसळला, प्रशासनाकडून मदतीचं आश्वासन, मात्र लगेच तात्काळ मदत देऊन ट्रक दरीतून काढला। उजनी धरण 93.44% भरलं, भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मराठवाड्यामध्ये उन्हाळ्यापेक्षा जुलैमध्ये टँकरची संख्या दुप्पट, 256 गावांमध्ये पाणी टंचाई, 1,200 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। नोएडातील सोयाचाप बनवणाऱ्या कारखान्यातला किळसवाणा व्हिडिओ समोर, संतापाची लाट, संबंधितांवर कारवाईची मागणी। अमेरिकेमध्ये फूड फेस्टिवल दरम्यान गोळीबार, 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी, सिएटल फूड फेस्टिवल मधली घटना। युक्रेनचा रशियावरती ड्रोननं हल्ला, रशियाच्या इंधन मालगाडीला भीषण आग, पुरवठा साखळीला मोठा धक्का।